नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे विराज. आज आपण आलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली येथे. सर्वात पहिले आपण जाणार आहोत ऑर्किड्स पाहायला. तिथे विविध प्रकारचे झाडे होते व फुले सुद्धा होते. अर्ध्यांची तर मला नावे सुद्धा माहीत नव्हते. इथे विविध प्रकारचे फुले सुद्धा होते, ज्यापैकी हे पिंक कलरचं फूल मला सगळ्यात जास्त आवडले. तिथे मध्ये एक फाउंटेन सुद्धा होता. तिथे जरा वेळ फेरफटका मारल्यानंतर आम्ही आलो कॅट ओरिएंटेशन सेंटरला. तिथे जात असताना एका खऱ्या गुहेत जात आहे असंच वाटत होते. तिथे गेल्याच आम्हाला मुंबईचा राजा बिबट्याचे दर्शन झाले. तिथे नावाप्रमाणे विविध प्रकारच्या कॅट्स होत्या, ज्यांची इन्फॉर्मेशन तिथे दिली होती व त्यांची नावे सुद्धा होती. तिथे जवळपास आम्ही अर्धा तास फेरफटका मारला. मी तिथे काही प्राण्यांसोबत फोटो सुद्धा काढले, जसे की ब्लॅक पॅन्थर आणि वाघ. आता संजय गांधी नॅशनल पार्क मधले मेन अट्रॅक्शन म्हणजेच टायगर आणि लायन सफारी. सर्वात पहिले आम्ही पाहिला लायन, त्यानंतर आम्ही पाहिला टायगर. आम्हाला लायनचे निदर्शन झाले नाही कारण तो झोपला होता, पण टायगरचे आम्हाला चांगले दर्शन झाले. तो इकडे तिकडे फेरफटका मारत होता. त्यानंतर आम्ही निघालो कान्हेरी केव्सच्या दिशेने. तिथे एक कान्हेरी केव्सचा मॅप सुद्धा दिला होता. तिथे शेजारी एक छोटंसं गार्डन आणि कॅन्टीन सुद्धा होते. इथे बौद्ध लेण्या आहेत, ज्या दगडात कोरल्या गेलेल्या आहेत. हे पाहून मला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसला.
इथून घनदाट जंगल दिसत होते व त्याच्या पलीकडं सिमेंटचे जंगल्स म्हणजेच बिल्डिंग सुद्धा दिसत होत्या. इथे खूप छान नक्षीकाम केले गेलेले होते. आम्ही इथे खूप सारे पिलर्स पाहिले जे दगडात कोरले गेलेले होते, ज्याच्यावर सुद्धा खूप भारी नक्षीकाम करण्यात आलेले होते. नंतर आम्ही कान्हेरी केव्हच्या दुसऱ्या साईडला आलो, जिथे एक सूचना फलक लिहिलेले होते, ॲक्सिडेंट प्रोन एरिया, नो स्विमिंग. म्हणजेच तिथे स्विमिंग करणं अलाउड नाही, कारण तिथे एक छोटासा वॉटरफॉल सारखं आहे. आम्ही उन्हाळ्यात आले असल्यामुळे इथे पाणी नव्हते. आम्ही थोडं पुढं चालल्यावरच आम्हाला दम लागला. इथे आम्ही चालून चालून खूप दमलो. इथे त्या केव्हच्या आत गेल्यावर खूप शांत व थंड वाटत होते. त्यामुळे आम्ही थोड्या थोड्या वेळाने त्याच्या आत जायचो. आम्हाला तिथे काही माकडे व माकडांची पिल्ले सुद्धा दिसली. इथून आम्हाला खूप छान जंगलाचे दर्शन झाले. त्यानंतर आम्ही आलो तुळशी लेककडे, जिथे आम्हाला एक मगर सुद्धा दिसली. हा तलाव खूप मोठा दिसत होता. त्यानंतर आम्ही एक मॅन्शन पाहिले. नंतर आम्ही त्या ट्रेनच्या रुळाकडे आलो. आम्ही